सुपरफास्ट 100 या बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत। मोठी बातमी आहे पहलगाम हल्ल्यासंदर्भातली मोठी बातमी। मास्टरमाइंड मूसाच्या 3 साथीदारांचा खात्मा झालेला आहे। शोपियानमधील चकमकीत शाहिद अहमद कुट्टे याचा खात्मा झाला आहे। हाशिम मूसाचा प्रमुख सहकारी असल्याची माहिती आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, आपण एका बाजूला या सगळ्या म्हणजे पहलगाम हल्ल्याच्या दहशतवाद्यांना पकडण्याची मोहीम तीव्र केली, दुसरीकडे शोपियानमध्ये दहशतवाद्यांबरोबरची चकमक सुरू होती। तिथून एक मोठी बातमी येते, 3 दहशतवाद्यांना पण कंठस्नान घातलेले, त्यातला एक हा मास्टरमाइंड मूसाच्या 3 साथीदारांचा खात्मा झालाय। शोपियानमधील चकमकीत शाहिद अहमद कुट्टे याचा खात्मा झालेला आहे। हाशिम मूसाचा प्रमुख सहकारी आहे हा कुट्टा। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत। प्रशांत, ही मोठी बातमी आहे। एका बाजूला आपण तीव्र केलेली आहे मोहीम त्या पहलगामच्या दहशतवाद्यांना पकडण्याकरता, आणि दुसरीकडे शोपियामध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। काय अपडेट? बरोबर आहे। जर सुवर्ण जर बघितलं तर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड जो होता हाशिम मूसा, याचा जो साथीदार आहे शाहिद अहमद कुट्टे याचा खात्मा करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलं आहे। महत्वाचं म्हणजे शाहिद अहमद कुट्टे जो आहे हा लष्कर-ए तोयबाचा दहशतवादी संघटनेचा कमांडर होता। तो जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील छोटी मुरा गावात तो सक्रिय होता। तो गेल्या 3 ते 4 वर्षापासून दहशतवादी कारवायामध्ये सहभागी आहे। भारताविरोधी कारवाईमध्ये तो समन्वयक म्हणून ओळखला जातो, आणि पहलगाममध्ये जो 26 पर्यटकांचा नाहक मृत्यू झाला होता त्याला तो कारणीभूत होता। दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी आज जी मोठी मोहीम राबवली, पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यातील ही जी मोठी मोहीम होती, त्यामध्ये जर बघितलं तर शोपियानमध्ये या 3ही दहशतवाद्यांना खात्मा करण्याला, त्यापैकी हा अहमद कुट्टे हा एक महत्वाचा साथीदार होता। हाशिम मूसाचा 3 साथीदार होते, त्यापैकी हा महत्वाचा साथीदार ज्याने पहलगाममध्ये ग्राउंड फोर्स निर्माण करण्याकरता जमिनी स्तरावरती नेटवर्क उभारण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला होता, आणि त्याची महत्वाची भूमिका होती। याचा अर्थ असा होतो की पहलगाम हल्ल्यातील एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलेलं आहे। स्वर्णा, नक्की महत्त्वाची बातमी आहे। धन्यवाद, आपण सविस्तर बोललात त्याबद्दल।